नमस्कार मित्रांनो, मी शिवराज कोटी श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, यादीचे व्हिडिओ जर पाहिले नसेल तर चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहून घ्या. मित्रांनो, आजकाल बऱ्याचशा शेतकरी बांधव असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील, मोठ्या संख्येने एक शाश्वत व्यवसाय म्हणून शेळी पालनाकडे वळत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यापैकी बरेच जण आमचे शेजारी शेळी पालन करतोय म्हणून मीही करतोय, किंवा आमच्या नातेवाईकामध्ये कोणीतरी शेळीपालनाला करत आहेत म्हणून आम्हीही शेळीपालन करतोय, किंवा आमचे शेजारी करतायत, किंवा आमच्या ओळखीमध्ये कोणीतरी करतायत, आमचा मित्र करतोय, किंवा मी टीव्हीवर पाहिलेलं आहे, यूट्यूबवर पाहिलेलं आहे, किंवा पेपरला वाचलेलं आहे. अशा पद्धतीने काहीतरी गोष्टी असतात म्हणून आम्ही शेळीपालन करत आहेत असे बरेच जण आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो, अशा गोष्टीतून आपल्याला शेळीपालन सक्सेस करणं खरंच थोडंसं अवघड जाईल. त्यासाठी आपल्याला अनुभवही महत्वाचा आहे. आणि अजून एक गोष्ट राहतो की आम्ही अशा वेळेस कोणाची तरी पाहून शेळीपालन करत असताना किती शेळ्यापासून सुरुवात करावी. तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतोय किंवा माहिती नसतोय, फक्त कुणीतरी शेळीपालन करत आहेत म्हणून त्यांच्या शेळ्या पाहायच्या आणि आपणही सुरू करावा म्हणून सुरू करायला जातात, अशा वेळेस कमीत कमी शेळ्यांपासून सुरुवात करावा. कारण एकतर आपल्याला प्रॅक्टिकली अनुभव नसतोय, माहिती नसतोय, म्हणून जर आपल्याला कमीत कमी शेळ्यांपासून आपण जर सुरुवात केलो तर आपला नुकसान सुद्धा कमी होईल आणि आपल्याला अनुभव घ्यायला मदत होईल. जर आपण जास्त शेळ्यांपासून सुरुवात केलो तर आपण त्यावेळेस अनसक्सेस होण्याची मोठी शक्यता असते. कमीत कमी शेळ्यांपासून म्हणजे किती शेळ्यांपासून सुरुवात करावी? तर मित्रांनो, आपण शेळी पालनाला ज्यावेळेस सुरुवात करतोय त्यावेळेस 2 शेळ्यापासून सुद्धा आपण सुरू करू शकतोय, किंवा 5 शेळ्यापासून सुरुवात करू शकतोय, किंवा जास्तीत जास्त 10 शेळ्यांपासून सुद्धा सुरुवात करू शकतोय, किंवा त्यापेक्षा जास्त शेळ्यापासून सुरुवात करू शकतोय. परंतु ज्यांना खरंच शेळी पालनाचा या आधीचा अनुभव नसतोय, फक्त कोणीतरी शेळी पालन करत आहेत किंवा त्यांच्या शेडवर आपण जाऊन व्हिजिट दिलेलो आहे, त्यांच्याकडून सगळे माहिती घेतलेलो आहे आणि आपणही सुरू करतोय, असे जे कोणी असतील त्यांनी माझ्या मते 5 शेळ्यापासून सुरुवात करावा किंवा त्यापेक्षा कमी शेळ्यांपासून सुरुवात करावा. जर आपण 5 शेळ्यापासून सुरुवात केलो तर आपण ज्यावेळेस शेळी पालनाला सुरुवात करतोय त्यावेळेस एकतर व्यालेल्या शेळी घ्यायचा, किंवा एक 8-10 दिवसामध्ये पिल्लांना जन्म देईल अशा शेळ्या आपण घ्यायचा आहे. तशा शेळी जर आपण घेतलो तर आपल्याला एक शेळी बरोबर 2 करडंही मिळतील. म्हणजे आपल्याला शेळी घेतानाच आपल्याला 10 करडा होतील. आणि शेळीचं एक वेत साधारणतः 7 महिन्याची असते, त्यामुळं 7 महिन्याने पुन्हा 10 करडे मिळतील. म्हणजे आपल्या 5 शेळ्यांचा 7 महिन्यामध्ये 20 करडे होतील. त्यामध्ये 10 मेल धरू आणि 10 फिमेल धरू. 10 फिमेल जरी धरलो, आधीचे 5 शेळ्या आणि नंतरचे 10 फिमेल, म्हणजे आपले 15 शेळ्या झाल्या 7 महिन्यामध्ये. पुढच्या 7 महिन्यामध्ये परत 5 त्यामध्ये फिमेल मिळतील, 5 मेल मिळतील. म्हणजे 14 महिन्यामध्ये आपल्या 20 फिमेल शेळ्या आपल्या शेडवर असतील मेल विकून. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हळूहळू शेळ्या वाढवायच्या आहे आणि आपल्याला त्यामध्ये अनुभव सुद्धा मिळतोय. म्हणजे शेळी आजारी कधी पडतोय, त्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजे, किंवा शेळीचं चारा नियोजन कसं असलं पाहिजे, शेड नियोजन कसं असलं पाहिजे, पाणी नियोजन कसं असलं पाहिजे, शेळी कधी आजारी पडतोय त्यावर उपाययोजना कसा केला पाहिजे, स्वच्छता कसा असला पाहिजे, शेळीचं पोट फुगतोय त्यावर उपाययोजना कसा केला पाहिजे, शेळी का घाबरते, शेळीचं डिलिव्हरी करत असताना कोणकोणत्या काळजी आपण घ्यायला पाहिजे, त्याचबरोबर आमच्या शेळ्या कुठं विकल्या पाहिजे, कधी विकलं पाहिजे, त्या करड्या जे असतात ते कुठं विकल्या पाहिजे, कधी विकलं पाहिजे, आणि त्याच्या योग्य किंमत कसा काढला पाहिजे, कोणत्या महिन्यामध्ये जास्त किंमत आपल्या शेळ्यांचा आपल्याला मिळेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू कळत जातील आणि हळूहळू आपण अशा पद्धतीने परफेक्ट होत जाऊ. आणि ज्या वेळेस थोडंसं आपण पुढच्या लेवलला गेला आहे असं आपल्याला वाटेल त्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात सुद्धा शेळीपालनाला सुरुवात करू शकतोय. म्हणून आपल्याला सुरुवात ही कमीत कमी शेळ्यांपासून करावा आणि नंतर ज्यावेळेस अनुभव येईल, अनुभव घेत घेत आपल्याला मोठ्या प्रमाणात शेळीपालनाला सुरुवात करायचं आहे. तर मित्रांनो, मी जे माहिती सांगितलोय त्यामध्ये माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही ज्यावेळेस शेळीपालन करत असतात त्यावेळेस शेळीपालनाच्या सुरुवात 5 शेळ्यापासून करावा. आणि 5 शेळ्यापासून जर केलात तर तुम्हाला 1-1.5-2 महिन्यामध्ये तुमचा शेड पूर्ण भरून जाईल आणि तोपर्यंत तुम्हाला अनुभवही येईल आणि
तुमचे नुकसान होण्याची ही शक्यता खूप कमी राहील मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.